तर भोसरी विधानसभेचे जे काही मतदार होते ते हडपसर पुणे या ठिकाणावर होते. खरं तर विधानसभा होऊन खूप महिने झालेले आहेत. पुन्हा ते मतदार पुन्हा भोसरी विधानसभेमध्ये आलेत का आणि तुम्ही त्या संदर्भात पिटिशनही दाखल केलं तर आलेत का? भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 15,000च्या आसपास नावं ऐन मतदानाच्या वेळी जेव्हा लोक मतदान करायला गेली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांची नावं हडपसरला, पिंपरीला किंवा इतर मतदारसंघामध्ये शिफ्ट झालेली आणि प्रत्यक्षात त्यांना मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावता आलाय. नंतर त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न केल्यावरती हे लक्षात आलं की त्या लोकांची 8चा फॉर्म भरून त्या लोकांची नावं वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्या लोकांनी असा कुठलाही 8चा फॉर्म भरला नव्हता. मग आम्ही त्याच्यावरती रिट पिटिशन दाखल केलं. त्याच्यातल्या काही लोकांनी ऍफिडेव्हिट दिलं हायकोर्टमध्ये की आम्ही अशा प्रकारचा कुठलाही फॉर्म भरला नव्हता आणि असं असताना आमचं नाव वेगळ्या मतदारसंघात गेलं आणि त्याच्यामुळं आम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागलं. जसं ही नावं 15,000 इथनं गेलीत तशीच पिंपरी मतदारसंघातली सुद्धा प्राधिकरण भागातली काही 2-2.5 हजार नावं भोसरी विधानसभेत अशाच पद्धतीने आलेली आहेत. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा याद्या पाहिल्या त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की अशाच पद्धतीने अजूनही काही लोकांची नावं आत्ता उठलेली आहेत. म्हणून मग त्या संदर्भात आम्ही भूमिका घेतली. अजितदादांच्या कानावरती हा विषय घातला. दादांनी त्या ठिकाणी ताबडतोब चोकलिंगम साहेब जे आहेत त्यांना सांगितलं. तिथं आम्ही गेलो, तिथं त्यांना पत्र दिलं. त्यांनी कलेक्टर साहेबांना सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टर साहेबांना पण भेटलो. कलेक्टर साहेबांनी ते कामाचं ते जे मोडस आहेत ज्या पद्धतीने ते फॉर्म भरले त्याच्यात एक नाव आम्ही दिलं. आत्ताची सॅम्पल म्हणून आम्ही 65 नावं दिली होती. त्याच्यामध्ये एक नाव मयत व्यक्तीचं आहे. म्हणजे त्या मयत व्यक्तीचं नाव शिफ्ट झालंय असं सांगण्यात आलं की त्यांनी 8चा फॉर्म भरला. म्हणजे अशा पद्धतीने हे नावं शिफ्ट करण्याचं काम केलं जाते आणि अशी खूप नाव आहेत. आता जसं जसं आपण खोलात जाऊ अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात अशी नावं शिफ्ट केलेली सापडणार. विधानसभेमध्ये जे मोठलेले मतदार होते त्यांनी मतदान त्यांचं शिफ्ट झाल्यामुळे ते करू शकले नाही. ते मतदार आता पिंपरी महानगरपालिकेच्या इलेक्शनला ते मतदान करू शकतील काय? तर आता आमचा प्रयत्न या निमित्ताने तोच आहे की त्या लोकांची नावं परत जिथं होती तिथं असं आणावी आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.